अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, लोकांवरती आपली छाप पाडण्यासाठी, आपल्यापासून लांब गेलेल्या ज्याही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना जवळ आणण्यासाठी, समाजामध्ये पद, मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी, 4 लोकांनी आपल्याकडे येऊन आपल्याला सल्ले मागण्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. बघा, ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. जी वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत 21 दिवस ठेवली, 21 दिवसांच्या आत प्रचंड लाभ होईल. लोक तुमच्याकडे इम्प्रेस होतील. तुमच्यापासून लांब गेलेली जी लोक आहेत ती तुमच्या जवळ यायला लागतील. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की नोकरीचं ठिकाण असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, जर आपण तिथे काम करत असू, सतत अपमान सहन करावा लागतो. ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली, 21 दिवसांच्या आत ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तीच लोक तुम्हाला मान द्यायला लागतील. बघा, तुम्ही असाल, मी असेल, प्रत्येकाला वाटत असतं की जेव्हा मी समाजात फिरत असेल तेव्हा लोकांनी माझ्याकडे इम्प्रेस व्हावं. मी जेव्हा समाजामध्ये वावरत असेल तेव्हा लोकांनी मला सल्ले मागायला यावं. सगळ्यांनाच वाटत असतं की भले माझ्याकडे पैसा कमी असेल तरी चालेल, पण समाजात मला मान, पद आणि प्रतिष्ठा ही भरपूर असावी. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या कुंडलीतील काही ग्रह अस्थिर होतात, किंवा बऱ्याच वेळा असं होतं आपले नशीब आपल्याला साथ देत नसतात, ज्यामुळे समाजामध्ये सतत आपल्याला अपमान सहन करावा लागतो. पैसा, संपत्ती असूनही समाजामध्ये मान मिळत नाही. बघा, आपल्याच बाजूचा एखादा असा व्यक्ती असतो की ज्याच्याकडे पैसा खूप कमी असतो, आपल्याकडे भरपूर पैसा असतो, किंवा नाहीपेक्षा आपली परिस्थिती त्याच्यापेक्षा खूप चांगली असते, पण बरीच लोक ही त्याच्याकडे इम्प्रेस होतात. बरीच लोक त्याच्याकडे सल्ले मागायला जातात, त्याला विचारात घेतात, समाजामध्ये त्याला भरपूर मान देतात. मग आपण विचार करतो, माझ्याकडे सगळं काही आहे, मी दिसायलाही चांगली आहे, सगळं आहे, पण समाजात किंमत का नाहीये? लक्षात घ्या, त्या व्यक्तीचे ग्रह त्याला साथ देत आहेत, त्या व्यक्तीचे नशीब त्याला साथ देत आहेत. तुमचे ग्रह कुठेतरी अस्थिर झालेले आहेत, किंवा तुमचे नशीब कुठेतरी कमकुवत झालेले आहेत. आता हे ग्रह स्थिर कसे करायचे किंवा आपले नशीब कसे मजबूत बनवायचे याबद्दल तुम्हाला पुढे मी सांगणार आहे, आणि त्यासाठीच हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जो उपाय केल्याने किंवा ही वस्तू सोबत ठेवल्याने तुमचे ग्रह तुम्हाला साथ देतील, तुमचे ग्रह स्थिर होतील, तुमचे नशीब तुम्हाला साथ देतील, ज्यामुळे लोक तुमच्याकडे इम्प्रेस होतील, लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, लोक सल्ले मागायला येतील. तुमच्यापासून लांब गेलेल्या ज्या पण व्यक्ती असतील, मग तुमचे पती असतील, तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असतील, तर ते सगळे लांब गेलेले लोक तुमच्या जवळ यायला लागतील. ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील, आणि तुम्ही जे जे म्हणाल ते सगळं काही तुमचं ऐकायला लागतील. फक्त लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे. 21 दिवस पूर्ण माइंड पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. हे होणारच आहे, हे घडणारच आहे. माझ्या आयुष्यातून गेलेली ही व्यक्ती 21 दिवसांच्या आत माझ्याकडे परत येणारच आहे. 21 दिवसांच्या आत माझ्या या आवडत्या व्यक्तीचा मला फोन येणारच आहे. 21 दिवसांच्या आत ऑफिसमध्ये मला मान मिळणारच आहे. हे पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला मनामध्ये हे करायचं आहे, म्हणजे ज्याला म्हणतो बिंबवणं, की पूर्ण पॉझिटिव्ह होणारच आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. कुठेही निगेटिव्हिटी मनामध्ये आली तर लक्षात ठेवा, उपाय काम करणार नाही. त्यामुळे स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करा आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करा. हा जो उपाय आहे किंवा जी वस्तू कुठली आहे, काय, सगळं पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, हा उपाय आपल्याला कुठल्याही कृष्ण पक्षामध्ये करायचा आहे. एक शुक्ल पक्ष असतो आणि एक कृष्ण पक्ष असतो. सध्याचा कालावधी जो चालू आहे तो कृष्ण पक्ष आहे. बघा, अमावस्येच्या आधीचा कालावधी कृष्ण पक्ष असतो आणि अमावस्येच्या नंतरचा कालावधी जो आहे तो शुक्ल पक्ष असतो. आता सध्या कृष्ण पक्ष चालू आहे. 10 तारखेला 10 मार्चला अमावस्या आहे आणि 11 मार्च नंतर शुक्ल पक्ष चालू होत आहे. त्याच्या अगोदर आत्तापासून तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात, 10 मार्चच्या अगोदर. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक सफेद रंगाचा
कापड घ्यायचं आहे. छोटासा सफेद पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचा एक तुकडा घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, सफेदच रंगाचा कापड घ्यायचा आहे, दुसऱ्या रंगाचा नाही. कारण त्यातून या उपायासाठी ज्या सात्विक लहरी तुम्हाला मिळतील त्या दुसऱ्या कापडातून नाही मिळणार. म्हणून पांढरा स्वच्छ कोरा करकरीत असणारा एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे ती म्हणजे पांढऱ्या रुईचं फूल. कुठेही आजूबाजूला बघा, आता पांढऱ्या रुईची फुलं भरपूर भेटतात. आमच्या इथे 7-8 झाडं आहेत आणि सगळी झाडं फुललेली आहेत. तुम्ही जिथे फुलहार भेटतात तिथे जा, नर्सरीमध्ये जा, कुठेही तुम्हाला पांढऱ्या रुईचं फूल मिळेल, ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. ठीक आहे, एकच फुल आणलं तरीही चालेल, 4-5 भेटली तरीही चालतील, पण पांढऱ्या रुईचं फूल असणं आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट. त्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला सेंद्रिय मीठ. बघा, ज्याला आपण काला नमक, काळा मीठ असं देखील म्हणतो. सेंद्रिय मिठाचा एक छोटासा खडा, खूप मोठे मोठे पण खडे असतात, आपल्याला एक छोटासा इतक्या आकाराचा सेंद्रिय मिठाचा खडा. आपण जे भाजीत साधं मीठ वापरतो ते नाही, नीट लक्षात ठेवा. त्याच कमेंट्स परत करू नका. व्यवस्थित सांगते की सेंद्रिय काळा मीठच तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळदीचा तुकडा. या 3 वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्यात. त्याला एक घट्ट चांगली गाठ मारायची आहे आणि याची पोटली आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे. ठीक आहे, पोटली उजव्या हातात घेतली की त्यानंतर 3 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत. ब्रह्म विष्णू महेश 3 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला ही अगरबत्ती त्या पोटलीवरून तुम्हाला ओवाळायची आहे आणि ही पोटली तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे. बघा, मंत्र आहे ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा. ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा. अगरबत्ती घेतली, याच्यामध्ये पोटली ठेवलेली आहे. ओम ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा. 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 हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणण्याच्या अगोदर जेव्हा पोटली हातात ठेवाल तेव्हा जी पण इच्छा असेल, जो व्यक्ती लांब गेलेला आहे तो व्यक्ती जवळ येण्यासाठी करत असेल तर ती इच्छा पूर्ण मनातून व्यक्त करा, पूर्ण पॉझिटिव्हिटीने, की माझे पती माझ्यापासून 1 वर्ष झाले लांब आहेत, पण या उपायाने माझे पती 21 दिवसांच्या आत माझ्या जवळ येणार आहेत, असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे. समजा नोकरी लागण्यासाठी करत असाल तर म्हणा की मला एक चांगल्या पगाराची, चांगल्या पदाची एक नोकरी मला लागणार आहे, जी 21 दिवसांच्या आत स्वतःहून माझ्याकडे, म्हणजे स्वतःहून माझ्याकडे काहीतरी क्ल्यू येणार आहे, स्वतःहून ही नोकरी माझ्याकडे चालून येणार आहे, असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे. लग्नासाठी करत असाल तर तुमचं नाव घ्यायचं आहे. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी करत असाल, मुलांचं नाव घ्यायचं आहे. तर समजा मी मुलाचं नाव घेते की माझा मुलगा राहुल याचं लग्न या 21 दिवसांच्या आत जुळणारच आहे आणि यासाठीच मी हा उपाय करत आहे. आणि एवढं म्हणून तुम्हाला ती अगरबत्ती जी आहे ती 51 वेळा हा मंत्र म्हणत तुम्हाला फक्त अभिमंत्रित करायची आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि ही पोटली अभिमंत्रित करायची आहे. जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण पॉझिटिव्हिटीने बोलून त्यानंतर ती अगरबत्ती तुम्हाला 51 वेळा ओवाळायची आहे. 51 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे, 51 वेळा म्हणून झाला की त्यानंतर अगरबत्त्या बाजूला देवघरामध्येच तुम्हाला लावायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने म्हणायची आहे. अभिमंत्रित करण्या अगोदरही आणि अभिमंत्रित केल्यानंतरही तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने म्हणायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या जवळ, म्हणजे जेव्हाही तुम्ही कामासाठी बाहेर पडाल, नोकरीसाठी बाहेर पडाल, मुलगी बघण्यासाठी बाहेर पडाल किंवा ज्या ज्या कामांसाठी तुम्ही बाहेर फिरायला लागाल तेव्हा ती सतत तुमच्या जवळ ठेवायची 21 दिवस. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सायंकाळी घरी याल, रात्री जेव्हा तुम्ही घरी याल, दुपारी याल, तेव्हा ती तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची आहे आणि रात्री झोपताना ती उशाखाली ठेवायची आहे. संध्याकाळी दुपारी ती देवघरात ठेवा, घरामध्ये असाल तेव्हा, आणि घराच्या बाहेर पडाल तेव्हा ती स्वतःच्या सोबत ठेवा आणि रात्री झोपताना ती आपल्या उशीला ठेवा. शक्यतो आपल्या उजव्या बाजूची आपली जी उशी असते किंवा उजव्या बाजूची जी साईड असते मोस्टली त्याच साईडला तुम्हाला ठेवायची आहे. जेव्हा सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, ती पोटली तिथून काढाल तेव्हा ती पोटली हातामध्ये घ्यायची आणि ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा, ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा असा हा मंत्र तुम्हाला 11 वेळा फक्त म्हणायचा आहे आणि त्यानंतर ती स्वतःच्या सोबत ठेवायची. बाहेर जायचं, बाहेरून याल तेव्हा स्वच्छ हातपाय धुवायचे, देवघराच्या समोर ती पोटली ठेवून द्यायची. ओम क्रीम क्लीम वश वश स्वाहा हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. सायंकाळी जेव्हा रात्री झोपायला जाल 10-11 वाजता तेव्हा ती उचलायची. झोपताना बेडवरतीच हा मंत्र पुन्हा 11 वेळा म्हणायचा आणि ही पोटली उशीखाली ठेवून द्यायची. 21 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर 21व्या दिवशी काय करायचं तर
21व्या दिवशी या पोटलीमध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे रुईचं फूल असेल, मिठाचा खडा असेल किंवा हळदीचा तुकडा असेल, या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला कुठल्याही वाहत्या, साठलेलं एकत्रित असलेलं पाणी नाही, जे पाणी वाहतं आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये या तीनही गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहेत. कापड सोडायचं असेल ते पण सोडून द्या, नसेल सोडायचं तर कापड ठेवा, पुढच्या एखाद्या उपायासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. पण त्याच्या आतमध्ये घातलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायच्या आहेत. लक्षात ठेवा बघा, रुईचं झाड किंवा रुईचं जे पान, रुईचं मूळ, ज्याला खरं तर दैवी शक्ती मानलं जातं, कारण या झाडामध्ये दैवी शक्तीचा वास असतो. कुठल्या प्रकारचा वास्तुदोष, ग्रहदोष असेल, कुठलाही कालसर्पदोष असेल, या सगळ्या दोषांचं निवारण करण्यासाठी रुईचं झाड हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं. बघा, जेव्हा तुम्ही रुईचं फूल या आपल्या पोटलीमध्ये ठेवाल किंवा जेव्हा रुईच्या फुलाचा वापर तुम्ही या गोष्टीसाठी कराल, तेव्हा तुमच्या कामांमध्ये जर कुठल्या वास्तुदोषाने, पितृदोषाने, कालसर्पदोषाने जर काही विघ्न येत होते, अडथळे येत होते, तर ते दोष जे आहेत ते त्या क्षणापासून थांबतील. ते दोष जे आहेत त्या दोषांतून तुमची मुक्तता होईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ. मीठ ही नकारात्मकता घालवण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. मिठाचे उपाय केल्याने आपला शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत बनतो, आणि सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला भौतिक सुख हे भरभरून मिळतं. आयुष्यामध्ये पैसा, संपत्ती, गाडी, वैभव याची त्याला कधीच कमतरता नसते. त्यामुळे शुक्र मजबूत असेल तर लक्षात ठेवा, आयुष्यात आपण मालामाल बनतो. जोही व्यक्ती आपल्या अवतीभोवती असतो, म्हणजे शेजारचा एखादा व्यक्ती अचानक श्रीमंत झाला, आपण बघतो की एकच महिन्यात त्याच्याकडे इतका पैसा आला, कारण त्याचा शुक्र ग्रहाने त्याला साथ दिली, त्याचा शुक्र ग्रह हा मजबूत झाला. लक्षात घ्या, आपला पण जर शुक्र ग्रह मजबूत झाला तर समाजामध्ये मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सगळं काही आपल्याला प्राप्त होईल. पण त्यासाठी हा ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सेंद्रिय मिठाचा उपाय करून किंवा काळा मीठ जो आहे तो सतत आपल्या सोबत ठेवून आपला शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळदीचा तुकडा. सगळ्यांनाच माहिती असेल की हळद ही आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणते. हळद ही आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता संपवते. हळद आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हळदीचे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. ज्या ठिकाणी हळदीचे उपाय केले जातात त्या घरामध्ये खरं तर माता लक्ष्मी धावत येते. हळदीचे उपाय केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो, कारण हळद ही गुरुग्रहाशी निगडीत असते, आणि ज्याचा गुरुग्रह हा मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये सर्व सुख असतं, लक्ष्मीची प्राप्ती असते, ऐश्वर्य असतं, सगळं त्याच्याकडे भरभरून असतं. जेव्हा तुम्ही या तीनही गोष्टी एकत्रित ठेवाल, अभिमंत्रित कराल, या तीनही गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या, गुरु, शुक्र आणि सर्व दोष जे आहेत त्यांचं निवारण होईल. प्रत्येक ग्रह तुमच्या कुंडलीतील स्थिर होईल, ज्यामुळे समाजात तुम्हाला किंमत मिळेल, समाजात तुम्हाला पदप्रतिष्ठा मिळेल. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींचा एकत्रित तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल, आणि लोक जे आहेत ती लोकही तुमच्याकडे इम्प्रेस व्हायला लागतील, लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. फक्त 21 दिवस हा एक मंत्र सांगितलेला आहे. तो मंत्र म्हटल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होणार, लोक तुमच्याकडे इम्प्रेस होणार. ज्या ज्या लोकांनी अपमान तुमचा केला होता तीच लोक तुमच्या जवळ यायला लागणार. अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.